आता आपण पुढे कंटिन्यू करू. ॲटॉमिक साईज ग्रुपमध्ये काय होते, एक एक इलेक्ट्रॉन्स वाढत जाते. मागच्या पिरियडला पाहिलं की एक एकने वाढत गेली, इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेली की ॲटॉमिक साईज डिक्रीज होते पुन्हामध्ये पिरियड्समध्ये. परंतु आता ग्रुपमध्ये काय होतं ते पाहायचं ॲटॉमिक साईजच्या बाबतीत. ॲटॉमिक साईज पाहतोय आपण, तोच भाग आहे. फक्त पिरियड्समध्ये कालच्या तासाला पाहिजे, आता ग्रुपमध्ये काय होतं ॲटॉमिक साईजचं पाहायचं. ॲटॉमिक साईज जे आहे ग्रुपमध्ये काय होतं, while going down in group atomic size goes on increasing, वाढत जाते because new shell is added. जसं की सोडियम आहे, पोटॅशियम आहे, सोडियम पोटॅशियम रुबिडियम आहे. याचं जर पाहिलं तर हे जे साईज 281 आहे, 281 मग असे 28 28 81 28 18 ह्या पद्धतीने वाढत जाते. मग जर असं वाढत चाललं तर ह्याच्यामध्ये कक्षाचे क्रमांक काय होत चालले, वाढत चालले. इथं 3 ऑर्बिट आहेत, इथं 4 ऑर्बिट आहेत, इथं 5 ऑर्बिट आहेत. अशा पद्धतीने ऑर्बिटची संख्या वाढते. म्हणजे ही पहिली एक ऑर्बिट असेल तर दुसऱ्यात 2 होतात, तिसऱ्यात 3 होतात, चौथ्यात 4 होतात. अशी ऑर्बिटची संख्या वाढत जाते. त्याच्यामुळं ग्रुपमध्ये ॲटॉमिक रेडियस काय होते, टॉप टू बॉटम इन्क्रीज होते. Shell is new. Therefore, the distinct between outermost electron and nucleus goes on increase. As a result of this atomic size increase in spite of the increased nuclear charge. Nuclear charge वाढला तरी सुद्धा ते डिग्री कमी न होता ॲटॉमिक साईज काय होतं ते वाढत जाते. ग्रुप 1 अल्कली मेटलचं उदाहरण पाहिलं, लिथियमचं ॲटॉमिक रेडियस आहे पिकोमीटर 152, सोडियममध्ये 186 आहे, पोटॅशियममध्ये 231, रुबिडियममध्ये 244 आहे, सिसॅनियममध्ये 262 आहे पिकोमीटर. आता यूज युअर ब्रेन पॉवर. आता तुमच्या मेंदूचा वापर करायचा आहे. सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियस आर गिव्हन हिअर. काही एलिमेंट्स आहेत आणि रेडियस आहेत या ठिकाणी दिलेले आहेत. एलिमेंट्स आणि रेडियस, पोटॅशियम के, सोडियम Na, रुबिडियम Rb, सिसॅनियम Sc, Cs एलिमेंट लिथियम याला आहे पिकोमीटरमध्ये 231, 186, 244, 262, 152. ह्याचा क्रमांक बिफोर एंटरिंग द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड द ग्रुप्स टू which among the elements belong. The above elements belong to group 1, group of alkali metals. Arrange the above elements vertically downwards in increasing order of the atomic. हे वरी दिलेले एलिमेंट्स आहेत इन्क्रीजिंग ऑर्डरने लावायचे. जसं की आपण मागच्या पिरियडला पाहिलं, त्याच पिरियड्समध्ये पुढं इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये पाहिजे. लिथियम ॲटॉमिक रेडियस 152, सोडियम 186, पोटॅशियम 231, रुबिडियम 244, सिसॅनियम 260. increasing. Does this arrange match with the pattern of the group 1 the modern periodic? हे एलिमेंट्स तुम्ही जर इन्क्रीजिंग ऑर्डरने अरेंज केले तर ते पिरियड्स एक प्रमाणे अरेंज होतात का? होतात. यस, द अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट्स इन मॅच विथ द पॅटर्न ऑफ ग्रुप 1 इन्क्रीज विथ द ॲटॉमिक रेडियस. विच ऑफ द अबोव एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट? वरीलपैकी कोणता स्मॉलेस्ट आणि बिगेस्ट? इन अबोव टेबल biggest atom is cesium Cs 262 picometer and smallest atom is lithium Li 152 picometer. What is the periodic trends observed in the variation of the atomic radius? वरून खाली down the group a group या ग्रुप मध्ये वरून खाली येताना काही periodic trends सापडतात का ते आपल्याला पाहिजे. While going down in the group, atomic size goes on increasing because new shell is added. त्यामध्ये किती शेल ॲड झाले? नवीन कक्षा ॲड होते. Therefore, the atomic distance between the outermost electrons, the nucleus goes on increasing. Nucleus काय बनणार? वाढत. Some elements and their atomic radii are given below. आता तिसरा पुढचा क्वेश्चन आहे, या एलिमेंट्स आणि त्यांच्या रेडियस त्याच्यावर अरेंज करायचा प्रश्न कोणता? By referring the modern periodic table, find out the periodic table which is the above elements belong. All above elements are present in third period. सगळेच्या सगळे एलिमेंट्स कोणत्या पिरियडमध्ये? थर्ड पिरियड. Are in the above elements in decreasing order of their atomic. आता डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे सगळ्यात मोठा पहिल्यांदा आला डिक्रीजिंग ऑर्डर नुसार.
sodium 190, magnesium 160, silicon 132, potassium 128, sulfur 127, chlorine 99. अशा पद्धतीने जी रचना आहे. Does this arrangement of match with the pattern of the third period of the modern period? हा हे जे अरेंजमेंट झालेली आहे ती थर्ड पिरियड्स प्रमाणे झाली का? तर हो झाली. Yes, the arrangement of the elements is matched with the pattern of the third period. That is, arrangement of the elements decreasing with the atomic size. Which of the above elements have biggest and smallest atom? The above table, biggest atom is sodium 192 picometer and smallest atom chlorine 99 picometer. आणखी पुढचं काय विचारलं क्वेश्चन? What is the periodic trend observed in the variation of the atom radius point going from left to right within periods? डावीकडून उजवीकडे जाताना periods मध्ये तुम्हाला काय ऑब्झर्वेशन? atomic radius generally decrease from left to right. left to right. लेफ्ट कडून राईट कडे जाताना atomic radius काय होतं ते डिक्रीज होते. तर तिसरा क्वेश्चन आहे. some elements atomic radius oxygen 62, 66, boron 88, carbon 77, nitrogen 74, barium 111, lithium 152. By referring the modern periodic table, find out the periodic with the above elements below. All above elements are present in the second periods. Arrange the above elements in decreasing order of their atomic radii. Atomic radii. Elements lithium, barium, boron, carbon, nitrogen, oxygen. Atomic radius 152, barium 111, boron 88, carbon 77, nitrogen 74, and oxygen 66. Does this element which match the pattern of second period of the modern period? Say modern periodic table मध्ये हा arrangement बरोबर होती का? तर होती. Yes, the arrangement of the elements is matched with the pattern of the period second. Arrangement of the element decrease with the atomic size. Which of the above elements have biggest and smallest atom? ह्याच्यामधला biggest कोणता आणि smallest कोणता? तर in above table biggest atom is lithium 152 picometer and smallest atom is oxygen 66 picometer. What is the periodic trends? Observe the variation of atomic radius while going from left to right within period. पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं? atomic radius is generally decrease from left to right. आता पुढचा क्वेश्चन मार्च 2019 ला 5 मार्काला विचारलेला प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. या 2020 ला पण अशाच टाईपचा दुसरा क्वेश्चन विचारलेला होता. तो मी नोट्स मध्ये अरेंज करतोय, सध्या इथे लिहिलेलं नाही म्हणून मी फक्त सध्या लिहिलेलं सांगतो. तर टेकिंग इनटू consideration the periodic table, elements given below, answer the following question. पहिला क्वेश्चन, एलिमेंट्स आहेत, atomic radius दिले, ऑक्सिजन ची 66, बेरियम ची 180, बोरॉन ची 80, कार्बन ची 77, नायट्रोजन ची 74, लिथियम ची 152. Arrange the above elements in decreasing order of their atomic radii. या सगळे atomic radii डिक्रीजिंग ऑर्डर सगळ्यात पहिल्यांदा कोणता असणार आहे? मोठा असणार म्हणजे लिथियम 152 पिकोमीटर, बेरियम 111 पिकोमीटर, बोरॉन 88 पिकोमीटर, कार्बन 77 पिकोमीटर, नायट्रोजन 74, ऑक्सिजन 66 पिकोमीटर. द अबोव दुसरा क्वेश्चन विचारला. हा एक मार्काचा अरेंजमेंट म्हणजे हा एक मार्काचा विचारला. दुसरा क्वेश्चन, स्टेट द पिरियड्स ऑफ पिरियड टू व्हिच द अबोव एलिमेंट्स इन बिलॉंग. कोणता पिरियड आहे हा? तर द अबोव एलिमेंट्स बिलॉंग टू पिरियड कोणत्या पिरियड्स मध्ये हे एलिमेंट्स दोन होतात. व्हाय दिस, आता तिसरा क्वेश्चन आहे, व्हाय दिस अरेंजमेंट इज स्मॉल सिमिलर टू द अबोव पिरियड्स ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. ही मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या बरोबर आहे का? atomic radius goes on decreasing from left to right मध्ये. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये लेफ्ट कडून राईट कडे लिहिलेली अरेंजमेंट आहे. While going from left to right within period, the atomic number increase 1 by 1. Increase 1 by, that is positive charge. तो कसला चार्ज आहे? पॉझिटिव्ह on the nucleus increases by 1 unit at a time. It is 1 unit. However, the additional electrons get added to the same outermost shell. And the outermost
ड्यू टू increased nuclear charge, electrons are pulled toward the greater extent and thereby the size of the atom decreases. म्हणून त्याची साईज काय होते, इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेली की साईज त्याच पिरियडमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या वाढत गेली की त्याच्यामध्ये काय होतं, ते इलेक्ट्रॉनचा पूल वाढतो न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स मधला, आणि त्याच्यामध्ये आकुंचन होतं, म्हणजे साईज कमी कमी होत जाते, डिक्रीज होत जाते. पुढे जाऊया चौथा क्वेश्चन, विच ऑफ द अबव एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट. वरीलपैकी सगळ्यात मोठा एलिमेंट्स कोणता आणि सगळ्यात छोटा. इन अबव पेरियड्स बिगेस्ट एलिमेंट इज लिथियम, याला 152 पिको, आणि स्मॉलेस्ट एलिमेंट इज ऑक्सिजन, 66 पिकोमीटर. व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स. आता पाचवा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स ऑब्झर्व इन द व्हेरिएशन्स ऑफ द ॲटॉमिक रेडियस व्हाईल going from left to right within periods. Atomic radius goes on decrease from left to right within. डावीकडून उजवीकडे जाताना ॲटॉमिक साईज काय होतं, ते डिक्रीज होत जाते पिरियड. हा भाग पुढचा, याच्या पुढचा तिसरा पार्ट आहे मेकॅनिक अँड नॉन मेकॅनिक कॅरेक्टर्स. हा नेक्स्ट पिरियड आपण पाहू.